बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का याबाबतचा फैसला आता उद्यावर ढकलण्यात आला. आरोपी म्हणून या नेत्यांची नावं वगळू नयेत अशी विनंती सीबीआयनं आधीच केली होती. दरम्यान या प्रकरणी उद्या खंडपीठ सुनावणी करेल असा खुलासा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या 13 नेत्यांवर बाबरी मशीद प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल. या 13 जणांची नावं सीबीआयनं अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयानं ती नावं काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उद्या निर्णय दिला जाईल. निवासी डॉक्टरांच्या संपाविरोधात सरकारनं कारवाईचा बडगा उगारल्यानं माड संघटना नरमली आहे. कारवाईच्या भीतीनं निवासी डॉक्टर सरकारबरोबर चर्चेला तयार झालेत. माड संघटनेचे प्रतिनिधी थोड्याच वेळात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आजच संप मिटण्याची चिंता आहे. संपकरी निवासी डॉक्टरांनी रात्री 8 वाजेपर्यंत कामावरती रुजू व्हावं असं आवाहन गिरीश महाजनांनी केलं. अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापला जाईल अशी तंबीच गिरीश महाजनांनी दिली. रुग्णांच्या जीवाशी खेळणं डॉक्टरांनी थांबावं. सुरक्षेची मागणी 1 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक वॉर्डमधल्या डॉक्टरांना कोंडण्यात आल्याचा आरोप संपकरी डॉक्टरांनी केला. विभाग प्रमुखांनी डॉक्टरांना कोंडलं. आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून हा मज्जाव करण्यात आल्याचा आरोप डॉक्टरांनी केला. निवासी डॉक्टर्सना नोटीस देण्यात आली आहे. कामावर रुजू व्हा अन्यथा निलंबित केलं जाईल असा इशारा या नोटीसीत देण्यात आला आहे. ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर अजय चंदनवाले यांनी सामूहिक रजेवर गेलेल्या 250 डॉक्टरांवर नोटीसीचा बडगा उगारला आहे. त्यामुळे काही डॉक्टर कामावरती रुजू व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या 16 हॉस्पिटल्सपैकी 12 सरकारी हॉस्पिटलमधले डॉक्टर्स संपावरती गेले. संपावर गेलेल्या डॉक्टरांनी कामावरती रुजू व्हावं अन्यथा त्यांच्यावर कारवाईचे आदेश आरोग्य शिक्षण विभागानं रुग्णालयांच्या डीनना दिले. 3057 निवासी डॉक्टरांवरती संप केल्यानं कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचा निर्णय हे डॉक्टर्स घेऊ शकतील. सोलापूरमधल्या 114 निवासी डॉक्टरांना निलंबित केलं गेलं. सकाळी 10 वाजता कामावर रुजू न झाल्याप्रकरणी त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. तर नागपूरमधील सुमारे 500 निवासी डॉक्टरांनाही कारवाईबाबतची नोटीस बजावली गेली आहे. राज्यातल्या 310 डॉक्टरांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याचवेळी सकाळपासून अनेक डॉक्टर कामावर रुजू होत असल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागानंही सांगितलं. डॉक्टर संप याचिकेवरची मुंबई हायकोर्टातली आजची सुनावणी आता उद्या होणार आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अनुपस्थित असल्यानं आजची सुनावणी उद्या होणार आहे. डॉक्टर संपाचा आजचा 3रा दिवस आहे. विशेष म्हणजे संप न करण्याचा आदेश कोर्टानं डॉक्टरांना आधीच निर्देश तसे दिलेत. तरी देखील निवासी डॉक्टर अजूनही संपावर आहेत. विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. शनिवारी अर्थसंकल्प मांडताना अडथळा आणणं तसंच सभागृहाचा अवमान करणं या कारणावरून ही कारवाई करण्यात आली. 31 डिसेंबरपर्यंत या सगळ्यांचं निलंबन केलं गेलं. विधानसभेत बहुमत असावं याकरता विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला आहे. तर निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला. विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षाचे आमदार काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करायला गेले. जोपर्यंत निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला. तसंच कारवाईचा निषेध करत विधान परिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यानंतर दिवसभराकरता विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे अर्थसंकल्प मंजुरीचा मार्ग मोकळा झाला. आता शिवसेना विरोधात गेली तरी अर्थसंकल्प मंजूर करण्यात सरकारला अडथळा येणार नसल्याचं समजतंय. अर्थसंकल्पावर मतदान झाल्यास शिवसेना विरोधात जाण्याची भीती सरकारला होती. मतदान झाल्यास सरकारला 19 आमदार कमी पडतात. आता 19 गोंधळी आमदारांचं निलंबन करण्यात आलंय. त्यामुळे सरकारच्या समोर अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवरती टीका केली आहे. हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप विखेंनी केला. तर विधान परिषदेमधले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला. 2 आठवडे आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करतोय. सभागृहाच्या आतमध्ये सभागृह चाललं नाही 10 दिवस आणि आता कुठेतरी आता अर्थसंकल्पाची आज चर्चा होत असताना कपात सूचना आम्ही देऊ आणि कपात सूचनेच्या मुद्द्यावर सरकारचा पराभव स्पष्ट दिसत होता आणि म्हणून सुडाच्या भावनेनं केवळ आज 19 आमदारांनी निलंबनाची कारवाई केली आहे. लोकशाहीची हत्या आज झालेली आहे. खरं तर दुर्दैव या गोष्टीचं आहे की शेतकऱ्यांसाठी दोन्हीही सभागृहामध्ये 10 दिवस आम्ही कर्जमाफीसाठी लढा दिला. या सरकारला तर पाजर फुटलं नाही
कर्जमाफी अर्थसंकल्पात आली नाही, पण कर्जमाफीची मागणी का केली म्हणून जर 19 आमदारांना निलंबित केलं असेल तर या सरकारला मला या ठिकाणी सांगायचं आहे, असे आमदार कितीही निलंबित केले तरी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सदनामध्ये आणि सदनाच्या बाहेर लढा देणार आहे. गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली गोव्यात स्थापन झालेल्या नव्या सरकारचं हे पहिलंच अधिवेशन. आज विधानसभा सभापतींची निवड करण्यात येणार आहे. सभापतीपदाकरता भाजपकडून डॉक्टर प्रमोद सावंत यांचं नाव सादर करण्यात आलं तर काँग्रेसकडून अलेक्स रेजिनाल्ड यांचं नाव सभापतीपदाकरता सुचवण्यात आलं. 40 आमदारांच्या गोवा विधानसभेत सध्या भाजपकडे 22 विरुद्ध 16 असं बहुमत असल्यानं सभापतीपदी भाजपचे डॉक्टर प्रमोद सावंत यांची निवड निश्चित मानली जाते. दरम्यान उद्या राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि उपसभापतीपदाची निवडही करण्यात येईल. तर शुक्रवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर अर्थमंत्री या नात्यानं गोव्याचा अर्थसंकल्प सादर करतील. पाणी वाचवा असा संदेश आज जागतिक जल दिनानिमित्तानं सगळेच देत आहेत. मात्र याच दिवशी औरंगाबाद महापालिकेकडून पाण्याची थेट नासाडी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं. पैठण औरंगाबाद मार्गावरच्या चितेगावजवळ पाईपलाईनचा वॉल्व 10 दिवसापासून नादुरुस्त आहे. त्यातून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होती. स्थानिक या फुटक्या वॉल्वमधूनच पाणी भरतात. विशेष म्हणजे पाणी वाचवायचा संदेश देणाऱ्या महापालिकेला मात्र ही नासाडी दिसत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं. सापाचं जहाल विष विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना नागपूरच्या MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले. गोपाल सिंग गौर आणि रोशन अमृतवार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. त्यांच्याकडून सुमारे 70 मिलीलीटर नागाचं विष जप्त करण्यात आलंय. जप्त केलेल्या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत लाखोंच्या घरात असल्याचं बोललं जातं. ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं निधन झालंय. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोविंद तळवलकर यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्राचं संपादकपद भूषवलं. एक व्यासंगी पत्रकार अशी त्यांची ओळख होती. गोविंद तळवलकर यांच्या निधनानं महाराष्ट्रासह राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय राजकीय सामाजिक घडामोडींचा साक्षीदार आणि अभ्यासक पत्रकार हरवलाय. 22 जुलै 1925ला त्यांचा डोंबिवलीत जन्म झाला होता. अमेरिकेनं 8 आणि ब्रिटननं 6 मुस्लिम देशांमधून विमानानं येणाऱ्या प्रवाशांवरती लॅपटॉप, आयपॅड आणि टॅबलेट आणण्यावरती बंदी घातली. प्रवाशांना आपली ही इलेक्ट्रॉनिक साधनं कार्गो होल्डमध्ये ठेवावी लागणार आहेत. या निर्णयाचा परिणाम जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, इजिप्त, तुर्कस्तान इथून येणाऱ्या प्रवाशांवरती होणार आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये एका कारमध्ये स्फोट होऊन 23 जणांचा मृत्यू झाला. त्या स्फोटामुळे 45हून अधिक जण जखमी झाले. अतिरेकी संघटना आयसिसनं ह्या हल्ल्याची जबाबदारी घेतली. सिरियाची राजधानी दमस्कसच्या जवळ सेना आणि विद्रोही गटात जोरदार लढाई झाली. विद्रोही गटानं एका कारमध्ये स्फोट केल्यानंतर सैन्याच्या ताब्यात असलेल्या भागात आपले हल्ले सुरू केल्याचं सैन्याचं म्हणणं. या हल्ल्यात अनेक जण मृत्युमुखी पडल्याची शंका व्यक्त होती. मध्य अमेरिकेतल्या ग्वाटेमाला भागात बालसुधारगृहात झालेल्या खुनी हल्ल्यानंतर देशातल्या अनेक ठिकाणी पोलिसांवरती हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तर 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले. पेरूचे राष्ट्रपती पेड्रो पाब्लो कोजिस्की यांनी पूरपरिस्थिती असलेल्या भागाला भेट देत नुकसानीचा आढावा घेतला. गेल्या 20 वर्षातल्या सर्वात भयंकर अशा पूरपरिस्थितीमुळे जवळपास 80 लोकांचा मृत्यू झाला तर जवळपास 1 लाख लोक बेघर झाले. चीनच्या हेनान भागात शास्त्रज्ञ आंब्यापासून एका नव्या निर्मितीचा प्रयोग करतात. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या स्पेस शिपमध्ये हा प्रयोग करण्यात येतोय. हा प्रयोग यशस्वी झाला तर आंब्याला एक नवी ओळख मिळणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 2024च्या ऑलिम्पिक पॅरिसमध्ये करण्यात यावं अशी मागणी आहे. जर यावेळी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक झाला नाही तर मात्र 2028मध्ये होणाऱ्या बोलीत आपण सहभागी होणार नसल्याचं फ्रान्सनं जाहीर केलं. ऑलिम्पिक पॅरिसमध्ये घेण्यात यावं याकरता 92, 2008 आणि 2012मध्ये बोली लावण्यात आली होती मात्र ती अयशस्वी ठरली होती. चेरी ब्लॉसमच्या झाडावरती फुलं खुललेली आहे. जपान सरकारनं देशभरामध्ये चेरी ब्लॉसमचा सीझन सुरू झाल्याची घोषणा केली. चेरी ब्लॉसमची फुलं पाहण्याकरता लोकांची आतोनात गर्दी होती. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये सर्वात प्रसिद्ध अशा पाळीव कुत्र्यांची लिस्ट जाहीर करण्यात आली ज्यात लॅब्राडोर रिट्रीव्हर पहिल्या स्थानावरती आहे. त्यानं पहिलं स्थान पटकावलं. आतापर्यंत 26 वेळा लॅबनं हे
स्थान पटकावलं. तर दुसऱ्या स्थानावरती जर्मन शेफर्ड, तिसऱ्या स्थानावरती गोल्डन रिट्रीव्हर आणि चौथ्या स्थानावरती इंग्लिश बुलडॉग आहे. बॉलिवूडचा दबंग सलमान आणि बार्बी डॉल कतरिना कैफ पुन्हा एकदा टायगर जिंदा है या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र स्क्रीन शेअर करतात. सिनेमाचं शूटिंग ऑस्ट्रेलियात सुरू झालंय. सलमाननं कतरिना बरोबरचा ऑन लोकेशन फोटो शेअर केलाय. फोटोमध्ये पिंक ड्रेसमध्ये कतरिना तर दाढी वाढलेल्या लुकमध्ये सलमान आहे. रणवीर सिंग जरी बॉलिवूडचा इंटरनेटर नंबर 1 असला तरी त्याला अजिबात ड्रेसिंग सेन्स नसल्याचा टोला त्याची एक्स गर्लफ्रेंड अनुष्का शर्मानं लावलाय. शाहिद कपूरच्या बर्थडे पार्टीच्या वेळी रणवीरनं घातलेल्या ड्रेसवर अनुष्कानं निशाणा साधला. सोशल साईट्सवर पण रणवीरच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली उडवली जात होती. रणवीरनं याआधी त्याच्या विचित्र फॅशननं त्याच्या फॅन्सना धक्का दिला होता असं ती म्हणते. तर रणवीरला हाच सल्ला तिनं दिलाय की बेफिक्रे होणं चांगली गोष्ट आहे, पण अशा पद्धतीचा ड्रेसिंग सेन्स करणं चांगली गोष्ट नाही. सलमाननंतर आता कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये अजून एका स्टारचा सपोर्ट मिळाला तो म्हणजे ऋतिक रोशन. कतरिना कैफ बरोबर अजून एका सिनेमात काम करण्याचं उत्सुकता आहे. ऋतिक रोशन लवकरच कबीर खान दिग्दर्शित एका सिनेमात काम करणार आहे, पण हा सिनेमा साईन करण्याआधी ऋतिकनं कतरिनाला सिनेमात घेण्याची अट कबीर समोर ठेवली. बॉलिवूडचा हँडसम बॉय रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचे काही व्हिडिओ सध्या सोशल साईट्सवरती व्हायरल होत आहेत. त्यांच्यातील नवं कनेक्शन खरंच इंटरेस्टिंग आहे. रणबीर आणि माहिरानं नुकतंच दुबईमध्ये ग्लोबल टीचर प्राईज सेरेमनीला उपस्थिती लावली होती. या संपूर्ण इव्हेंट दरम्यान रणबीर आणि माहिरा जी बॉन्डिंग दिसली त्यांना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे आता रणबीरला नवा हमसफर तर मिळाला नाही ना अशी चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.